जय गणेश. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय गणेश. आज आहे संकष्टी चतुर्थी. आता वाजले 12:30. आपण रात्री दर्शनाला चाललोय. गर्दीच्या वेळेस जाण्यापेक्षा निवांत जावा. बाप्पा कुठंच जात नाही. मग मला दिघीमध्ये घ्यायला आली चेतन शेठ. मग मस्त पैकी 2-4 गाणी लावली गाडीमध्ये. आम्ही निघलो रमत गमत. या रॅपिंगच्या क्षेत्रात वाघाचं गाणं संपस्तोपर्यंत तर आम्ही पुण्यात पोहोचलो. कारण की आपले चेतन शेठ पिकअप ड्रायव्हर आहे, हेवी एकदम. आपल्या पुण्यात फक्त एकच शेठ, ते म्हणजे आपले दगडू शेठ. आलो आपण शनिवार वाड्यापाशी. चेतन शेठला म्हणलं आज लयच उशीर झालाय, पप्पा भेटेल का नाही आपल्याला. म्हणलं जाऊ द्या, बाहेरनं तरी दर्शन घेऊ. पण नशिबात असल्यावरती ती गोष्ट कशी पण भेटती. शेवटी आमच्या नशिबात दर्शन होतच. एवढ्या रात्री पण मंदिर चालू होतं. आता म्हणलं मंदिर अख्खं मोकळं आहे, एक नंबर दर्शन होईल, बाप्पाला डोळे भरून पाहता येईल. दगडूशेठ बाप्पाच्या दरबारात आलं की मनातलं सगळं ओझं हलकं होतं आणि वाटतं बाप्पा आहे ना, आता सगळं ठीक करणार. बाप्पाच्या चरणापाशी जाऊन प्रार्थना केली, माझ्यावर जीव लावणाऱ्या प्रेम करणाऱ्या लोकांना कशाचीच कमी पडून देऊ नको, कायम त्यांना खुश ठेव. दगडूशेठ बाप्पाच्या सेवकांचं खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे. लाखो भाविक येतात तरी कुणालाच त्रास होत नाही, कारण इथले सगळे कर्मचारी तालमीतलेच पैलवानी. किती केलं तरी मातीशी जुळले. बाप्पाच्या सेवेसाठी तयार. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत साफसफाई व्यवस्थापन सुरूच असतं. आपल्याला दिसतात ते 10 दिवसांचे कार्यकर्ते, पण खरं काम करणारे वर्षभर झटत असतात, मनापासून सेवा करत असतात. अशाच माणसांमुळे दगडूशेठ बाप्पाचं नाव आणि पुण्याची शान टिकून आहे. आता बघा ना, रात्री 1 वाजले तरी सगळ्यांचं काम कसं चालू. आमचे मोठे बंधू सागर शेठ असतील, सय्यद भाऊ असतील, बाकीचे सगळे पैलवान मित्र असतील. खरंच अभिमान आहे तुमचा. बाप्पाचं दर्शन घेऊन निघलो आम्ही प्रदक्षिणा करायला. आमची प्रदक्षिणा लांब नसते. तांबडे जोगेश्वरी पासून आम्ही फिरून येतो. प्रदक्षिणा करून पुढे आलो, तेवढंच बघितलं आपले दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ तिथंच बसलेले. म्हणलं भाऊ एवढ्या रात्रीचे, पण ते म्हणले मंदिर बंद केल्याशिवाय मी काय जात नाही. जसे कर्मचारी भारी आहेत तसेच आमचे अध्यक्ष पण खूप भारी. मग काय आपले कार्यकर्ते भेटले, फोटो वगैरे काढले. आपले जाईल तिथं मित्र परिवार असतोच, तुम्हाला माहितीच आहे. भरपूर असं मित्र परिवार भेटला मला. बाप्पाला जाता जाता प्रार्थना केली, बाप्पा माझे 500K फॉलोअर्स लवकर कंप्लीट होऊ दे आणि माझ्या हातने ना खूप चांगले कार्य घडू. जशी संकट देतो तशीच त्या संकटांना लढायची ताकद पण दे. मग आपण गेलो वृद्धेश्वर हॉटेलला, जे आपल्या मित्राच आहे. म्हणलं चला आता जाऊन कॉफी घेऊ आपण. भाऊ तिथंच होता. भाऊ भेटला, काय पाहिजे ते घ्या, लाजू नका. म्हणलं दादा आपल्या हक्काच आहे. मग आम्ही घेतली कॉफी. चेतन शेठ तर नकोच बोलत होते, त्यांना काय कॉफी आवडत नाही. माझी तर कॉफी म्हणजे फेवरेट आहे एकदम. चेतन शेठने पहिल्यांदा कॉफी ट्राय केली, पण त्यांना कॉफी काय आवडत नाही, कारण की त्यांना कॉफी कडू लागते. आता काय बोलावं त्यांना. मग म्हणलं चला आता आपण हरिओमला जाऊ. बंद झाला असेल, मग म्हणलं आपण काही करून ऍडजस्ट करू. रात्री 1:45 वाजता आमच्या गप्पा चाललेल्या बालगंधर्व पशी. आमच्या खूप गप्पा चाललेल्या, पण बिझनेसच बोलत होतो आम्ही, कारण आम्ही मित्र कमी, भाऊ जास्त आहे. एवढ्या रात्री पण एकाने मला 2 व्हीलर वरतून ओळखलं, त्याच्यासोबत फोटो काढला. म्हणलं भाऊ असंच प्रेम असू. मग निघलो मित्रांनो आम्ही घराकडे. मित्रांनो असंच प्रेम असू द्या. पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आहे. आपल्याला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. जय गणेश.